नमस्कार, मी पूजा. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे स्काय गरुडा डेव्हलपर्स रिअल इस्टेट प्लॉट आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत काकासाहेब खाडे आणि चंद्रकांत हडकर. सगळ्यात आधी मी तुम्हाला त्या दोघांची थोडक्यात ओळख करून देते. त्यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास काकासाहेब खाडे हे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आहेत त्या कंपनीमध्ये. त्याचप्रमाणे 10 वर्षापासून त्यांना रिअल इस्टेटचा अनुभव सुद्धा आहे. त्याचप्रमाणे समाजभूषण पुरस्कार तसंच सकाळ वृत्तपत्रामार्फतही त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री काकासाहेब खाडे हे स्काय गरुडा डेव्हलपर्स कंपनीमध्ये मुख्य संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या गेस्टची सुद्धा आपण ओळख करून घेऊया. थोडक्यात चंद्रकांत हडकर हे पब्लिक रिलेशन ऑफिसर आहेत आणि गेल्या 10 वर्षापासून त्यांना रिअल इस्टेटचा दांडगा असा अनुभव आहे. दोघंही आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. दोघांचंही आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आजचा आपला विषय आहे की रिअल इस्टेट प्लॉट. तर सगळ्यात आधी मला वाटतं मी चंद्रकांत सरांना असा प्रश्न विचारते की सामान्य ग्राहक जे असतात ते म्युच्युअल फंड असतील किंवा गोल्ड इन्व्हेस्टमेंट असेल, शेअर मार्केट असेल, अशाच ठिकाणी नेहमी आपला पैसा जो असतात तो गुंतवणूक करत असतात. सामान्य ग्राहकांना जर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सल्ला द्यायचा असेल की त्यांनी कशामध्ये आणि कशा पद्धतीने गुंतवणूक करणं आवश्यक आहे, काय द्याल? ॲक्च्युली कसं आहे, म्युच्युअल फंड जो आहे हे रिस्क फॅक्टर जास्त असते. नंतर गोल्ड जो असतो त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन रेट असतात. आणि आता ज्या रिअल इस्टेट इज द बेस्ट, कारण का त्याच्यामध्ये रिस्क कमी असतं. ॲप्रिसिएशन फार चांगलं आहे. जवळजवळ 80 ते 100% ॲप्रिसिएशन तुम्हाला आपल्या ह्या प्लॉटमध्ये असतं. तर दॅट इज द बेस्ट असं मला वाटतं. नक्कीच. ज्याप्रमाणे मला वाटतं मी काकासाहेब खाडे यांना प्रश्न विचारते की ज्याप्रमाणे चंद्रकांत सरांनी सांगितलं की कशा पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट करणं आपल्याला आवश्यक असतं आणि कुठे करणं आवश्यक आहे किंवा कुठून आपल्याला जास्त इन्कम पुन्हा मिळू शकतं. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की अनेक ठिकाणी जेव्हा आपण जमिनीचे व्यवहार करत असतो, आपला विषयच मला वाटतं आणि आजचा तो आहे की अनेक ठिकाणी जेव्हा आपण जमिनीचे व्यवहार करत असतो त्यावेळेला बऱ्याचदा असं जाणवतं आपल्याला की आपली फसवणूक होते. ही फसवणूक होऊ नये यासाठी जे घेत असतात किंवा जे देत असतात, जो व्यवहार चाललेला असतो, यांनी नेमकी काय काळजी घेणं आवश्यक असतं? नमस्कार, मी काकासाहेब खाडे, स्काय गरुडा डेव्हलपर्स कंपनीचा मुख्य व्यवस्थापकीय संचालक. सर्वप्रथम आपण जो प्रश्न विचारलेला तो एकदम चांगला प्रश्न विचारलेला आहे. असे सामान्य ग्राहकांना असे प्रश्न सगळ्यांनाच पडतात. परंतु मी आधी आपल्या चॅनलने मला ह्या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपला आभारी आहे. आणि IBN लोकमत समूहाचे जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना मी गुढीपाडवा आता नवीन येतोय, आपलं नवीन वर्ष सुरू होते, त्याच्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो. आपण जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये सामान्यतः काय झालेलं आहे की 2016 पूर्वी जे रजिस्ट्रेशन वगैरे होत होते, खरेदी खत वगैरे, तर ते मॅन्युअली होते. त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन वगैरे हा प्रकार नव्हता. परंतु 2016च्या नंतर ज्यावेळेस डिजिटलायझेशन झालं त्यानंतर खरेदी खत हे बायोमेट्रिक पद्धतीने सुरू झालेले. त्याच्यामध्ये आधार कार्ड लिंक असल्या कारणाने जो मुख्य मूळ जो शेतकरी आहे तो शेतकरी त्याचे बायोमेट्रिक पद्धतीने थंब इम्प्रेशन, आयरिटीना सगळा चेक होतो आणि त्यानंतरच खरेदी खत होतात. त्यामुळे आता ही जी शक्यता होती ते 2016च्या नंतर कमी झालेली. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की कशी शक्यता होती आणि कशा पद्धतीने आता 2016 नंतर या शक्यता सगळ्या कमी होत चाललेल्या आहेत. चंद्रकांत सरांना मी विचारते की जमीन खरेदी करत असताना बऱ्याचदा आपण असं होतं की काही कागदपत्रांची आपण पडताळणी करतो आणि काही कागदपत्रांची आपण पडताळणी करत नाहीत. तर मला वाटतं ज्या कागदपत्रांची आपण पडताळणी करत नाहीत तर अशी कुठली कागदपत्र असतात की विशेष करून त्यांची पडताळणी करूनच ती जमीन खरेदी करणं किंवा विकणं आवश्यक असतं, याबाबत तुम्ही काय सांगू शकता? सर्वप्रथम मी सांगू शकतो की 7/12 नंतर फेरफार, गट 1 ही पेपर्स अगोदर लागतात. त्यानंतर आपले जे गटबुक नकाशा, जमिनीचे व्यवहार जे होतात त्याचा, शिवाय त्याच्यानंतर तुमचं काय बोजा आहे का याच्यावरती, शिवाय अजून कुलमुक्त्यारपद किंवा जे काय आहे अवॉर्ड शासनाकडनं काय आलं आहे का, आणि कस्टडियन वगैरे प्रॉपर्टी आहे का, आणि कुठला बोजा त्याच्यावरती आहे का त्या प्रॉपर्टीवरती, हे सगळे पेपर्स तुम्हाला बघितल्यानंतर तो तुम्हाला खरेदी करण्याचा अतिशय सोपा आणि सरळ मार्ग आहे. नक्कीच. ज्या पद्धतीने चंद्रकांत सरांनी सांगितलं की कोणती कागदपत्र जमीन खरेदी करत असताना आपण लक्षात घेणं किंवा त्याची चाचपणी करणं आवश्यक असतं, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की 100% क्लिअर टायटल म्हणजे नेमकं काय असतं? मला वाटतं सामान्य ग्राहकांना किंवा सामान्य व्यक्तीला हे समजणं फार कठीण आहे ही भाषा. तर तुम्ही सोप्या पद्धतीत कशा पद्धतीने समजावून सांगू शकता? ऍक्च्युली 100% क्लिअर टायटल हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न असतो.
आणि सामान्य ग्राहक ज्यावेळी आमच्याकडे येतो किंवा कोणत्याही कंपनीमध्ये किंवा कुठे जमीन खरेदी करायची असेल त्यावेळेस त्याला तो प्रत्येक वेळी तो विचारत असतो की 100% क्लिअर टायटल जागा पाहिजे. पण बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये की 100% क्लिअर टायटल जागा म्हणजे काय. ऍक्च्युली 100% क्लिअर टायटल जागा म्हणजे ज्यावेळेस आपण जमीन खरेदी करतो तर सदर जमिनीचा 7/12 जो असतो तो 7/12 वर्ग 1 आहे किंवा नाही किंवा वर्ग 2 आहे हे बघितलं जातं पहिलं सर्वप्रथम. त्यामध्ये 7/12 जर वर्ग 1चा असेल तर तो खुद्द मालकीचा आहे असं समजण्यात येतं. वर्ग 2चा जर असेल तर त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. सर्वप्रथम त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर वर्ग 2 मध्ये 32 गजचा बोजा असेल किंवा कोणाचं बक्षीसपत्र कोणाचे मिळालेले शासनाकडून बक्षीसपत्र पण जागा मिळतात त्याच्यापैकी असू शकते. त्याच्यावर कोणाचं तरी कुलमुक्तियारपत्र वगैरे झालेलं असेल, साठे करार असेल, पॉवर ऑफ अटर्नी झालेले असेल, असे प्रकारचे असतात किंवा काही लिटिगेशन असतात. तर हे चेक करण्यासाठी जे तलाठी ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल ह्या ठिकाणी एक एनओसी घेतलेली असते. किंवा आपण ज्यावेळेस जमीन खरेदी करायची असेल त्यावेळेस त्याची रितसर लोकल पेपरला हे केलेली असते, नोटीस दिलेली असते. ती साधारण 7 दिवस, 14 दिवस आणि 21 दिवस दिलेली असते. तर ही नोटीस आपण ॲडव्होकेट मार्फत दिलेली असते. ॲडव्होकेट मार्फत दिल्याच्या नंतर त्यासाठी कोणाचे कॉल्स वगैरे त्या स्थानिक जमीनदारांचे कोणी घेतलेले असेल, त्याच्यामध्ये कोणाचे हक्क अडकलेले असतील तर त्यासाठी ते वकिला थ्रू आपल्याला हरकत नोंदवतात. आणि ती हरकत जर आली तर त्याच्यावर मग जो काही पर्याय असेल तो पर्याय करावा लागतो. आणि जर हरकत आली नसेल तर मग ॲडव्होकेट आपल्याला जी एनओसी दिली जाते ॲडव्होकेट थ्रू की आणि सदर जमिनीचा दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत 35 ते 40 वर्षाचा पूर्वीचा इतिहास पाहिला जातो. पूर्ण रजिस्टर्स वगैरे असतात त्यांचे, त्याच्यामध्ये सगळं चेक करून आपल्याला ॲडव्होकेट मार्फत जी एनओसी मिळते त्याला 100% क्लिअर टायटल असं बोललं जातं. नक्कीच. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर एखादा व्यक्ती किंवा एखादा माणूस जेव्हा जमीन खरेदी करत असतो तेव्हा नेमकी जी प्रोसेस असते ती साधारण सुरुवातीपासून ते जमीन खरेदी करेपर्यंत कशी असते किंवा कशी चालत असते, काय सांगू शकतो? ऍक्च्युली काय आहे की जमीन खरेदी करताना सर्वप्रथम 7/12 बघितला जातो. 7/12 वर्ग 1 आहे किंवा वर्ग 2 आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर वर्ग 2चा असेल तर त्याच्यासाठी जे लिगल किंवा कायदेशीर प्रोसेस आहेत त्या प्रोसेस करून त्यानंतर त्या जमिनीचा फेरफार बघितला जातो. फेरफारमध्ये जे 7/12 वर कोणी जे शेतकरी वगैरे असतील किंवा बाकी त्यांचे नातेवाईक असतील तर ते इतर अधिकारात आहेत का, कुळ कायदा त्या जमिनीला लागलेला आहे का, हे सगळं चेक करून ज्यावेळेस ती जमीन पेपर नोटीस वगैरे केली जाते. पेपर नोटीसमध्ये त्याला जर हरकत आलेली नसेल किंवा त्याच्यामध्ये काय लिटिगेशन नसेल तर त्या जमिनीचा फेरफार, त्यानंतर क्लिअर टायटल सर्टिफिकेट, सर्च रिपोर्ट हे सगळे डॉक्युमेंट चेक केल्याच्या नंतर बायोमेट्रिक पद्धतीने दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये ज्याप्रमाणे आधार कार्ड वगैरे लिंक झालेलं आहे आता, तर आधार कार्ड लिंक झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जाऊन आपले थंब इम्प्रेशन, आय रिटन वगैरे सगळं चेक करून दुय्यम निबंधकांच्या समोर त्यांच्या बाकी शेतकरी, साक्षीदार वगैरे कोणी असतील त्यांच्या समोर खरेदी खात्याची प्रोसेस केली जाते. नक्कीच. वेळोवेळी जसं तुमच्या उल्लेखामध्ये आलं होतं, उत्तरामध्ये आलं होतं की 7/12ची प्रोसेस खूप महत्वाची असते जमीन खरेदी करत असताना. मला वाटतं 7/12ची प्रोसेस म्हणजे नेमकं काय असतं किंवा ती कशा पद्धतीनं चाचपणी केली गेली पाहिजे जमीन खरेदी करत असताना, याबद्दल काय सांगू शकता? ऍक्च्युली 7/12 मध्ये मुख्यतः 3-4 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार हा असतो की वर्ग 1 आणि वर्ग 2. वर्ग 1 ही जी आहे ती म्हणजे पूर्ण 100% क्लिअर टायटल म्हणायला हरकत नाही, कारण की जो मूळ मालक आहे त्याच्या स्वतःच्या नावे किंवा त्याची खुद्दची पिढी परंपरांच्यात जी जमीन आलेली आहे त्या जमिनीला वर्ग 1 बोललं जातं. आणि वर्ग 2 मध्ये कोणत्या प्रकारचा समजा बोजा असेल, बँकमधून कर्ज वगैरे घेतलेले असेल आणि शेतकरी म्हटलं तर जवळपास कर्ज ही झालेलीच आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये कुळ कायदा लागलेला असेल, त्याच्यानंतर त्या जमिनीमध्ये बक्षीसपत्र शासनाकडून मिळालेले असेल किंवा दुसऱ्या कुणाला बक्षीसपत्र केलेले असेल, अशा प्रकारच्या ह्या गोष्टी ह्या 7/12 मध्ये चेक केल्या जातात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट हा असतो की 7/12 ज्या वेळेस आपण बनवायचा आहे आपल्याला, खरेदी खत झाल्याच्या नंतर 7/12 बनवताना त्यासाठी 45 दिवसाचा कार्यकाल असतो. ह्या 45 दिवसाच्या कार्यकालामध्ये आपले जे 7/12 आहे तो 7/12 तलाठी कार्यालयामार्फत, तलाठी कार्यालयामध्ये एक 7 गाव नमुना नंबर 7 आणि 12 अशा प्रकारचे 2 रजिस्टर आहेत. त्याच्यामध्ये गाव नमुना नंबर 7 मध्ये आणि 12 नंबर मध्ये जी नोंद केलेली असते त्यालाच 7/12 असं बोललं जातं.
नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही 7/12ची प्रोसेस कशा पद्धतीने असते मला वाटतं सामान्य माणसालाही समजणं खूप कठीण आहे, मात्र तुम्हीही खूप सोप्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितली. आजचा आपला विषय आहे स्काय गरुडा डेव्हलपर्स रिअल इस्टेट प्लॉट आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत चंद्रकांत हडकर आणि काकासाहेब खाडे. लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. मला वाटतं चंद्रकांत सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्याप्रमाणे काकासाहेब खाडे सरांनी सांगितलं की कशा पद्धतीने 7/12ची प्रोसेस जमीन खरेदी करताना महत्वाची असते, मात्र सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा आपण जमीन खरेदी करत असतो किंवा कुठलाही व्यवहार करत असतो त्यावेळेला आपल्याला महत्वाचं असतं की ह्याच्यातनं मला काय फायदा मिळणार आहे. जमीन खरेदी केल्यानंतर नेमका आपला त्याच्यातनं काय फायदा होऊ शकतो याबाबत तुम्ही काय सांगू शकता? हो, नक्कीच फायदा आहे. कारण परंतु आता मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या भागातील रेट एवढे गगनाला भिडले आहेत की सामान्य गुंतवणूकदाराच्या आवाक्याबाहेर झालेले आहेत. त्यामुळे आपण एक दुसरा पर्याय, इतर पर्याय ह्या ठिकाणी काढतोय, जो की उरण, रायगड जिल्हा. ते तुम्हाला आमचे सर नक्कीच चांगल्या मला वाटतं ज्या पद्धतीने प्रकारे चंद्रकांत सरांनी सांगितलं की नवी मुंबई असेल, मुंबई असेल किंवा मुंबईच्या जवळची जी शहरं असतील त्यांच्याकडचे भाव जे आहेत ते इतके गगनाला भिडलेत की सामान्य माणसाला जमीन खरेदी करणं हे खूप कठीण झालेलं आहे. मग ज्या पद्धतीने तुम्ही आता जे सगळं सुरू केलेलं आहे या व्यतिरिक्त आणखीन काय पर्याय याबाबत तुम्ही काय सांगू शकता? चंद्रकांत सरांनी अगदी योग्य सांगितलेलं आहे. काय झालंय की एक सामान्य माणूस हा अफोर्डेबल हाऊसिंग जी संकल्पना आहे त्याच्यानुसार जर बघायला गेलं तर मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे हा परिसर अतिशय वेगाने झपाट्याने विकसित झालेला परिसर आहे. त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं किंवा त्या ठिकाणी स्वतःचं हक्काचं घर घेणं हे एक सामान्य माणसाला न परवडणार आहे. त्या ठिकाणी जमिनीचे भाव जे असतील किंवा फ्लॅटचे भाव असतील ते एकदम गगनाला भिडलेले आहेत. अशा ठिकाणी आता इन्व्हेस्टमेंट त्याला बोलू शकत नाही आपण. इन्व्हेस्टमेंट कोणत्या कशाला बोलू शकतो आपण की ज्या ठिकाणी एक 0 पासून 100 पर्यंत वाढ होते. आता मुंबईमध्ये ठाणे आणि नवी मुंबई जर बघायचं म्हटलं तर 100% पूर्ण त्याची ग्रोथ झालेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट बोलता येणार नाही. आता त्या ठिकाणी पर्याय जर तुम्ही बोलताय त्याप्रमाणे जर बघायचं म्हटलं तर मुंबईमध्ये समजा जो नोकर वर्ग आहे तो सध्याच्या कंडिशनमध्ये हार्बर, वेस्टर्न आणि सेंट्रल लाईनला विभागला गेलेला आहे. त्या लोकांना जर मुंबईमध्ये यायचं म्हटलं बाहेरून तर कमीत कमी 1-2 तासाचा ट्रॅव्हलिंग आहे. आणि त्यांना जर समजा नवीन पर्याय शोधायचा आहे आणि त्यांच्या खिशाला परवडणाऱ्या भावामध्ये जर शोधायचा आहे तर नक्कीच नवी मुंबई, मुंबई आणि ठाणेच्या जवळचा एरिया असायला पाहिजे. त्याच्यानुसार नवीनच आता जे शासनाचे संकल्पना आहे किंवा घोषणा आहे त्याच्यानुसार महामुंबई म्हणून एक रायगड जिल्ह्याला एक नवीन प्रोजेक्ट ही होतो, लॉन्च होतोय, ज्या ठिकाणी मुंबई आणि नवी मुंबईपेक्षा मोठी मुंबई स्थापन करण्याचं गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे. तर ह्या ठिकाणी असे पर्याय उपलब्ध होऊ शकतात की ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट जर आपण आज बघितली तर डेव्हलपमेंट एकदम फास्ट ग्रोथमध्ये आहे. त्या ठिकाणी जमिनीचे भावही सामान्य माणसाला परवडणार आहेत. आणि जो माणूस समजा मुंबई, नवी मुंबईमध्ये समजा जॉब करतोय किंवा ठाण्यामध्ये जॉब करतोय त्याला एक म्हणजे जवळचा पर्याय पण असणार आहे. त्या हिशोबाने हे पर्याय चांगले आहेत. रायगड वगैरे साईड जी आहे ती नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कोणते पर्याय लोकांसाठी आता उपलब्ध आहे आणि कशा पद्धतीने आहे, मात्र स्मार्ट सिटी हे जे शासनाने ही जी संकल्पना राबवलेली आहे ही नेमकी काय आहे आणि ती नेमकी लोकांना कशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकते याबाबत काय सांगू शकता? खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. ऍक्च्युली स्मार्ट सिटी म्हटल्याच्या नंतर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की नेमकी स्मार्ट सिटी म्हणजे काय आणि स्मार्ट सिटी नेमके कोणत्या ठिकाणी. काही लोकांना तर हे पण माहिती नाही की समजा नवी मुंबईमध्ये स्मार्ट सिटीचे वगैरे काही आहेत किंवा त्याचे काही उद्घाटन वगैरे झालेले. तर तसं सांगायचं झालं तर नवी मुंबईच्या जवळचा जो भाग आहे किंवा नवी मुंबईचे जे शेवटचे 2 नोड आहेत द्रोणागिरी, उल्वे, त्यानंतर एक नवीन नोडचं पण पाठीमागे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन वगैरे झालेलं आहे, पुष्पकनगर स्मार्ट सिटी म्हणून. तर ह्या स्मार्ट सिटीचा सामान्य ग्राहकांना फायदा असा आहे की त्या ठिकाणाहून एअरपोर्ट वगैरे जो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता जो बनतोय किंवा सी लिंक आहे तो अगदी जवळ पडतो. त्याच्यानंतर स्मार्ट सिटीमध्ये IT पार्क्स असतील किंवा बाकीच्या ज्या समजा एक स्वच्छ भारत जे अभियान स्मार्ट सिटी मार्फत राबवलं जाते त्या प्रकारची स्वच्छता त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर स्मार्ट सिटीमध्ये उद्योगधंद्याला पण वाव आहे. जे सामान्य नोकरदार वगैरे आहेत किंवा नवीन उद्योगधंदे जे रोजगार निर्मिती ज्याला आपण बोलतो ती पण त्या ठिकाणी नक्कीच असणार आहे. त्याच्यामुळं सामान्य ग्राहकांना त्या ठिकाणी अफोर्डेबल हाऊसिंग ही जी संकल्पना आहे ती स्मार्ट सिटीमध्ये राबवण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटने केलेला आहे. त्यामुळे ती नक्कीच परवडेल असं नक्कीच. आणि मला वाटतं स्मार्ट सिटीचं पुढचं नियोजन कशा पद्धतीनं तुम्ही केलेलं आहे किंवा कशा पद्धतीनं राबवलं जाणार आहे याबद्दल सुद्धा सविस्तर तुमच्याकडनं जाणून घेऊया.
मला वाटतं मुंबई आणि नवी मुंबईला आता कशा पद्धतीने तुम्ही पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेतलं. आणि जसं आपण स्मार्ट सिटी बद्दल बोलत होतो की कशा पद्धतीने तिथे रोजगाराच्या संधी सुद्धा तुम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तर मला हेच विचारायचं आहे की रोजगार कोणकोणते उपलब्ध आहेत आणि जर या स्मार्ट सिटीचं वैशिष्ट्य बघायला गेलो तर ते कशा पद्धतीने असणार आहे? आपण विचारलेला प्रश्न अगदी योग्य आहे. नवी मुंबईमध्ये जर आपण बघायला गेलो तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट गव्हर्नमेंटने राबवलेला आहे, ज्याचं फर्स्ट फेजचं काम पण पूर्ण झालेलं आहे. आणि पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये मला वाटतं एअरपोर्टचं फर्स्ट म्हणजे जे एक टर्मिनल बिल्डिंग आणि रनवेचं काम जे गव्हर्नमेंटने सांगितलं त्याप्रमाणे चालू होणार आहे. तर ह्या अंतर्गत समजा किंवा स्मार्ट सिटीज येत आहेत, त्यानंतर त्या ठिकाणी IT पार्क येतोय आणि JNPT सारखा जो पोर्ट आहे तो पण त्या ठिकाणी असल्या कारणाने त्या ठिकाणी IT पार्क वगैरे आहे, त्यामुळे त्या ठिकाणी रोजगार संधी ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहे. आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मुंबई आणि नवी मुंबई ह्याला जोडण्यासाठी जो सी लिंक आहे, जो 22 किलोमीटरचा समुद्रामधून येतोय, त्याच्यापैकी 16.5 किलोमीटर समुद्रात आणि 5.5 किलोमीटर हा जमिनीवर असणार आहे. त्याच्यामुळे काय झालंय की मुंबई, रायगड आणि नवी मुंबई ह्याला जोडण्यासाठीचा तो म्हणजे एकदम कमी जो आताचा साइन पनवेल जो हायवे आहे त्याने जो आपला टाइम जातो ट्रॅव्हलिंगचा, तो अतिशय एकदम 10 ते 15 मिनिटावर येऊन ठेपलेला आहे. आणि तो फ्रीवे असल्या कारणाने त्या ठिकाणी ट्रॅफिक वगैरे सारख्या समस्यांना पण लोकांना समोर जावं लागणार नाही. त्याच्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी मुंबईचं प्रवेशद्वार म्हणायला त्या ठिकाणी हरकत नाहीये. आणि रायगडचा हा मुख्य भाग उरण क्षेत्रामध्ये, उरण तालुका जो आहे त्या ठिकाणी नावाशिवा म्हणून जे ही आहे त्या ठिकाणी चिर्ले या गावाच्या ठिकाणी सिलिंगचं जंक्शन होते. त्याचसोबत लोकल ट्रेन पण येते, शिवूर ते उरण लोकल ट्रेन आहे, त्यामुळे देखील रोजगारामध्ये वाढ होते. सोबतच प्रभात देवी ते दुष्मी ह्या ठिकाणी मेट्रो ट्रेनचा पण गव्हर्नमेंटचा पुढचा प्रोजेक्ट आहे, त्यासाठी साधारण 5 ते 10 वर्षाचा कालावधी असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या डेव्हलपमेंट ज्या वेळेस येतात त्यावेळेस नक्कीच त्या ठिकाणी रोजगार पण निर्माण होतो आणि तोच रोजगार लोकांसाठी किंवा सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्काय गरुडा डेव्हलपर्स ही जी तुमची कंपनी आहे त्याचं जर का वैशिष्ट्य थोडक्यात सांगायचं झाल्यास कशा पद्धतीने? ऍक्च्युली स्काय गरुडा डेव्हलपर्स ही जी आमची कंपनी आहे त्याच्या मार्फत आम्ही जे सामान्य ग्राहकांना खिशाला परवडणारं घर किंवा त्याच्या स्वप्नातलं जे घर असतं ते बनवण्यासाठी जी जागा असणार आहे ती जागा देण्याचं काम आम्ही करतोय. त्या ठिकाणी अतिशय कमी अल्पदरात जवळपास आपण जर बघितलं असेल ते 3 लाखापासून ते 15 लाखापर्यंत वेगवेगळे ऑप्शन आपण ठेवलेले, की जो माणूस एक 30, 40, 50 लाखाचं घर घेऊ शकत नाही तो नक्कीच 4 ते 5 लाख रुपये गुंठ्याची किंवा 7 ते 8 लाख रुपये गुंठ्यापर्यंत जमीन घेऊन त्याच्यामध्ये आणखीन 4 ते 5 लाख रुपये खर्च. अगदी नक्कीच. तुम्ही दोघं इथे आलात आणि जमीन खरेदीचे नेमके फायदे कशा पद्धतीने आहेत किंवा सामान्य माणसाने कशा पद्धतीने जमिनीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. टॉक टाइम मध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.